यवतमाळच्या आदिवासी आक्रोश क्रांती मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात जे झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकतो आपण काँग्रेसचे वसंतराव पुरके, शिवाजीराव मुगे, भाजपचे आमदार भीमराव केराम, त्यासोबतच भाजपचे आमदार राजू तोडसाम जे आहेत ते या मोर्चाला या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज क्रांती मोर्चा जो आहे तो आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? दादा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण समाजव्यवस्थेचा सुंदर अभ्यास केला। जे पददलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, जे गरीब आहे त्यांच्यासाठी दिलेलं आरक्षण आहे हे सुरक्षित असलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आमच्या कोणाला विरोध आमचं आहे ते आरक्षण 100% सुरक्षित राहावं एवढ्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे। काय सांगाल साहेब, आज तुम्ही सहभागी होता? नाही, हा मोर्चा आमचा मोर्चा जो आहे ते महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून 19 जाती आदिवासीमध्ये याचा प्रयत्न करतात। एकही जात येऊ शकले नाही। हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, लाखांनी मोर्चे निघाले पण जाऊ शकत नाही, कारण घटनात्मक ते आदिवासीच नाहीत। तर त्यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही काढत आहोत, दुसरा काही विषय नाही। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, सरकारकडे बंजारा समाजाकडून, धनगर समाजाकडूनही दबाव मोठ्या प्रमाणात वाढतोय, आदिवासी समाजाचे सुद्धा मोर्चे निघतात। लोकशाहीमध्ये मोर्चे काढण्याचा सगळ्यांना जरी अधिकार असला तरी जे बंजारा समाजांची मागणी हे असंवैधानिक आहे आणि सरकारची अशी धारणा होता कामा नये की आदिवासी लोकांनी त्यांच्या मोर्चाला प्रतिमोर्चा जर म्हणजे प्रतिकात्मक जर त्याला उत्तर दिलं नाही तर सरकारची धारणा होईल की आमची संमती आहे आणि असं सरकारच्या मनामध्ये विचार येऊ नये म्हणून हे प्रतिकात्मक स्वरूपाचा आमचा असणारा मोर्चा आहे। मोठं आयोजन या संपूर्ण मोर्चाचं करण्यात आलेलं आहे। किती संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झाले? आजच्या मोर्चामध्ये आदिवासी समाज भयभीत झालेला आहे। त्यांना असं वाटत आहे का भर दांडगे समाज आदिवासीमध्ये आक्रमण करून राहिले आहे आणि हे सत्ता जी अशी आहे हे ज्या समाजाचं वर्चस्व आहे, ज्या समाजाची ताकद आहे, जो समाज ह्या सरकारला दाबण्याचा प्रयत्न करतो, जे जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर। मुंबईमध्ये जरांगे पाटलांनी जे मराठ्यांना घेऊन मुंबई जाम केली आणि या सरकारनं भीतीपोटी त्यांना जे असंवैधानिक पद्धतीने हैदराबाद गॅजेटचा जी आर करून दिला, त्यामुळे या सरकारवर आमचा विश्वास नाही। म्हणून इथे लाखोच्या संख्येने आम्ही इथं आदिवासी समाज आलेला आहोत। आम्ही हे सांगणार आहोत यांना की आदिवासीवर जर अन्याय झाला तर आम्ही चूप बसणार नाही, कारण की आम्ही आदिवासी ह्या देशाचे मालक आहोत। ह्या देशाची संस्कृती आम्ही जपली आहे, जल जंगल जमीन आम्ही पूजतो, त्यामुळं आमचा अंत पाहू नका। आमच्यावर जर अन्याय झाला आम्ही इथचे मूळ मालक आहोत, आम्हाला इतिहास घडवा लागेल। आम्ही आधी इंग्रजांनी असो का कोणी भारतावर आक्रमण केलं तेव्हा आदिवासी लढा दिलेला आहे, पण तेव्हा या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने आदिवासी समाज जो आहे तो या मोर्चामध्ये सहभागी झाला। सर्वपक्षीय नेते सुद्धा या ठिकाणी या मोर्चात सामील झालेले आहेत। कुठल्याही पद्धतीने दबाव जो आहे तो सरकारवर निर्माण झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू अशा पद्धतीनं इशारा देखील आदिवासी नेत्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।